नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मशाकित्री जीझेड या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ सिरीज मधला पोलीस भरती 2024 चे जे पेपर झाले होते त्याच्यामधले PYQ सिरीज आपण घेत होतो. त्याच्यामधला पहिला पार्ट आपण अपलोड केलेला आहे. तर आज घेऊया आपण दुसरा पार्ट, ज्याच्यामध्ये विविध जिल्ह्यातील पोलीस भरती शिपाई पदासाठी किंवा चालक पदासाठी झालेले जे प्रश्न आहेत ते आपण इथे एक्सप्लेन करणार आहोत यूट्यूबच्या माध्यमातून. तर घेऊ आज आपण पार्ट 2. पार्ट 1 आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. तर आज घेऊ आपण पार्ट 2. तर विद्यार्थी मित्रांनो, या पार्ट 2 मधला हा आता पहिला प्रश्न असा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या किती संख्या जोडमोड आहेत असं विचारलं आहे. 1 ते 100 पर्यंतच्या किती संख्या जोडमोड आहेत असं प्रश्न आहे आपल्याला. तर ऑप्शन ए ला आहे 8, ऑप्शन बी ला आहे 10, ऑप्शन सी ला आहे 12, ऑप्शन डी ला आहे 17. तर विद्यार्थी मित्रांनो, जोडमूळ संख्या काय आहेत हे बघण्या अगोदर मूळ संख्या आपल्याला माहित पाहिजे, तेव्हाच आपण जोडमूळ संख्या शोधू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत त्या 25. आता त्या 25 संख्या कोणत्या आहेत ते आपण थोडं बघू, जेणेकरून आपल्याला जोडमूळ संख्या पण शोधता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या 25 संख्या आपण बघू. तर मूळ संख्या आहेत ज्याला आपण इंग्लिश मध्ये प्राईम नंबर म्हणतो. तर ते आपण आता बघूया. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97. विद्यार्थी मित्रांनो, अशा या 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. तर याच्यामधूनच आपल्याला जोडमूळ म्हणजे जोडून आलेल्या संख्या शोधायच्या आहेत. तर यामध्ये जोडून आलेल्या संख्या आहेत मित्रांनो 8 आहेत. त्या 8 संख्या कोणत्या आपण ते शोधूया. म्हणजे याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 1, 8. तर आता आपण 8 या संख्या शोधूया. 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 11 आणि 13 झालं. 17 आणि 19, त्याच्यानंतर 17 आणि 29, 17 आणि 19, 29 आणि 31, 29 आणि 31, त्याच्यानंतर 41 आणि 43, 41 आणि 43, त्याच्यानंतर 59 आणि 61, त्याच्यानंतर 71 आणि 73, 73, 1 2 3 4 5 6 7 8. अशा आपल्याला मिळाल्या एकूण 8 जोडमूळ संख्या. बघा, एकदा पुन्हा सांगतो. टोटल 1 ते 100 या संख्येमध्ये मूळ संख्या आहेत ती आपल्याला 25. अगोदर आपल्याला मूळ संख्या माहित पाहिजेत अशा प्रश्नांना टॅकल करण्यासाठी. त्याच्यानंतरच आपण जोडमूळ संख्या शोधू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जोडमूळ संख्या आपण बघू आता. 3 5, 5 7, 11 13, 17 19, 29 31, 41 43, 59 61 आणि 71 73. अशा प्रकारे आपल्याला 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 8. तर समजलं मित्रांनो. म्हणजे आता कधी जर आपल्याला जोडमूळ संख्या विचारल्या तर 8 हा ऑप्शन लिहायचे 1 ते 100 पर्यंतच्या. आणि जर मूळ संख्या विचारल्या तर मूळ संख्या इथे दिलेल्या आहेत, तुम्ही नोट डाऊन करू शकता किंवा कुठल्याही पुस्तकामधून तुम्ही वाचून घेऊ शकता.
जे काही तुमच्याकडे पुस्तक अवेलेबल असेल त्याच्यामधून. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या PYQ सिरीज मधला प्रश्न क्रमांक आहे दुसरा. प्रश्न असा आहे, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या विचारलाय. मूळ संख्या किती आहे मित्रांनो? यापूर्वीचा जो प्रश्न क्रमांक 1 होता त्यामध्ये आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येत मित्रांनो 25. त्यामुळं या प्रश्नाचं आपण इथं विश्लेषण करणार नाही, कारण की प्रश्न क्रमांक 1 चा जो विश्लेषण आहे तोच याला लागू पडतो. तर याचं ऑप्शन बघू आणि त्याच्यानंतर आन्सर टिक करू. तर ऑप्शन ए आहे 15, आपल्याला एकूण मूळ संख्या विचारल्या आहेत. ऑप्शन बी ला आहे 25, ऑप्शन सी ला आहे 30 आणि ऑप्शन डी ला आहे 35. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 च्या विश्लेषणानुसार आपल्याला इथं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या ज्या आहेत त्या असतात 25 आणि याचं उत्तर आहे म्हणून डी. तर अशा पद्धतीनं मूळ संख्येवर किंवा संख्यांची मूलभूत क्रिया या प्रश्न टॉपिकवर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर आपण आता हळूहळू सगळे प्रश्न बघू. तर आजचा हा प्रश्न क्रमांक 3, पुन्हा हा सुद्धा संख्या या टॉपिकवरच आहे. प्रश्न असा आहे, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 3 हा अंक किती वेळा येतो? प्रश्न असा आहे, 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 3 हा अंक किती वेळा येतो? तर ऑप्शन आता बघू आपण. ए ला आहे 30, बी ला आहे 13, सी ला आहे 8 आणि डी ला आहे 20. मित्रांनो, थोडं काही आपण याच्यावर विश्लेषण बघूया. तर आपण अगोदर याचं उत्तर बघून घेऊया. तर 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 3 हा अंक मित्रांनो 20 वेळा येतो. फक्त 3च नाही मित्रांनो, तर 2 ते 9 हे जे एवढे अंक आहेत 2 ते 9 म्हणजे 2 पासून तर म्हणजे 2 नाही म्हणजे समजा 2 3 4 5 6 7 8 9 हे जे संख्या आहेत ना, हे 1 ते 100च्या अंकामध्ये सगळे संख्या आहेत ना हे 20 वेळा येतात. 20 वेळा. आणि फक्त एक हा जो नंबर आहे तो 21 वेळा येतो मित्रांनो. 21 वेळा येतो 1 ते 100 या अंकामध्ये. तर याचा उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी, 20 वेळा येतो मित्रांनो 3 हा अंक. समजलं? क्वेश्चन नंबर 4, आजचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न असा आहे, 9 ने निशेष भाग जाणारी संख्या शोधा. 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजेच इथं 9च्या कसोटीचा वापर करता येईल आपल्याला. 9ची कसोटी, 9च्या कसोटीनुसार आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर ऑप्शन बघून घेऊ. ऑप्शन ए ला आहे 54,829, ऑप्शन बी ला आहे 64,642, ऑप्शन सी ला आहे 81,812 आणि ऑप्शन डी ला आहे 82,521. तर आता 9च्या कसोटीचा वापर कसा करायचा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगणार इथं. आता 9ची कसोटी आणि मग या संख्येला निशेष भाग जाणार कसं जाणार ते पण आपण शोधू. तर अगोदर या संख्येची आपल्याला बेरीज करून घ्यावी लागेल, म्हणजे प्रत्येक ऑप्शनची. तेव्हाच आपण 9च्या कसोटीने किंवा 9 ने निशेष भाग जाणारी संख्या शोधू शकू. तर 4 5 प्लस 4 प्लस 8 प्लस 2 प्लस 9 5 4 9 9 9 8 17 17 आणि 2 19 19 आणि 6 19 आणि 9 झाले 28. 28 मध्ये 9 ने भाग जातो का? नाही जात. 9च्या टेबल मध्ये 28 आहे का? नाही जात. मग ऑप्शन नंबर ए एलिमिनेशन. आता ऑप्शन नंबर 2 घेऊ, ए देऊ.
ऑप्शन बी 6 + 4 + 6 + 4 + 2 6 × 10 10 × 6 16 6 + 4 10 10 + 6 16 16 + 4 20 20 + 2 22 22 22 ला भाग जातो का 9 ने नाही जात त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 पण इथं बी पण एलिमिनेट झाला आता ऑप्शन नंबर 3 बघू सी 8 + 1 + 8 + 1 + 2 8 आणि 9 9 2 18 18 आणि 2 20 20 मध्ये 9 चा भाग जातो का नाही जात म्हणजे ऑप्शन नंबर सी तर डायरेक्ट गोळा मारून द्यायचा ऑप्शन नंबर डी ला पण आपण आता विश्लेषण बघू याचं खरंच याच्यावर जातो की काय ऑप्शन नंबर डी 8 + 2 10 + 5 15 + 2 17 आणि 1 18 आता 18 ला भाग जातो का 9 ने हो जातो 18 ला 9 ने जर भागितलं तर भागाकार येतो 2 म्हणून ऑप्शन नंबर डी तर अशा ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत तुम्ही 1 पासून तर 15 पर्यंतच्या कसोटीवर निशेष भाग जाणाऱ्या जर संख्या विचारल्या तर तुम्ही वेगवेगळ्या कसोटी आहेत 1 ची कसोटी वेगळी आहे 2 ची वेगळी आहे 3 ची वेगळी आहे वेगवेगळ्या कसोट्या तुम्ही बघून घ्या 9 ची कसोटी आपण या पद्धतीने अप्लाय करतो तर याचा ऑप्शन नंबर आहे डी 82,521 आता घेऊया प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 हा आहे सिम्प्लिफिकेशन हा सरळ रूप द्यावर आहे किंवा याला पदावली म्हणू शकता पदावली तर प्रश्न असा आहे 10/5 × 4 वजा 10 + 15 याचा आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर ऑप्शन ए ला आहे 10 ऑप्शन बी ला आहे 25 ऑप्शन सी ला आहे 13 आणि ऑप्शन डी ला आहे 15 तर मित्रांनो आपण हे सॉल्व्ह करून बघूया 10/5 × 4 - 10 + 15 यासाठी तुम्हाला बॉडमसचा फॉर्म्युला यूज करायचा आहे ज्याला म्हणतो आपण कंची भागुदेव कंची भागुदेव या सूत्रानुसार तुम्हाला जायचं आहे अगोदर कंस आता कंस नाही तर पण तोच सूत्र अप्लाय करायचं आहे तर 10/5 याचा आन्सर येतो 2 × 4 - 10 + 15 त्यानंतर 4 × 2 = 8 - 10 + 15 इथं 10 8 - 10 2 - 2 + 15 तर 15 - 2 + 13 13 याचा आन्सर आहे 13 समजलं तर आजचा हा प्रश्न कितवा आहे 6वा प्रश्न असा आहे जर p चा अर्थ प्लस आणि q चा अर्थ मायनस असेल तर ही सिरीज दिली आहे आपल्याला 42p 40q 20p 10q 5 बरोबर किती असा प्रश्न विचारला आहे तर याच्यातले आपण अगोदर ऑप्शन बघून घेऊया ए ला आहे 82 बी ला आहे 72 सी ला आहे 67 आणि डी ला आहे 76 तर इथं p चा आणि q चा अर्थ विचारला आहे तर p चा अर्थ आहे इथं प्लस
त्याच्यानंतर क्यूचा अर्थ आहे मायनस आणि प्लस, इथं मायनस. आता प्लस प्लस वाल्या संख्या एका बाजूला करून घ्या, म्हणजे कसं होणार 42 अधिक 40 मायनस 20 अधिक 10 मायनस 5. एका बाजूला अगोदर प्लस वाल्या घेऊन घ्या, एका बाजूला मायनस वाल्या घेऊन घ्या. प्लस 42 प्लस 40 प्लस 10 आणि इकडे मायनस 20 मायनस 5. आता तुम्हाला माहित असेल ना, समान चिन्हाची काय होते, बेरीज होते. मग ते मायनस असो की प्लस असतो. तुम्हाला एक पुन्हा कॉन्सेप्ट सांगतो. समजलं का? जेव्हा समान चिन्ह असतात तर हा सिंबल कसं हसतो आहे, आणि जेव्हा सिंबल डिफरंट असतात हा सिंबल रडतो आहे. रडतो म्हणजे इथं वजाबाकी करायची असते, वजाबाकी, आणि इथं बेरीज. तर आपण याची अगोदर बेरीज करून घेऊया. 2 4 4 8 9, इथं 5 2. तर इथून हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. 25 12तून 5 घेतो, 12 गेलो इथं, 12तून 5 गेले 7, हातचा वापस, म्हणून इथं येणार 3, 9तून 3 गेले 6 67. आता याला सिंबल कसा असेल, प्लस. ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 असा आहे, 4/5 भागीला 6/7 असा प्रश्न आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर याचे ऑप्शन पाहून घेऊया. ए ला आहे 24/35, ऑप्शन बी ला आहे 30/28, ऑप्शन सी ला आहे 14/15, ऑप्शन डी ला आहे 15/14. तर मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर गुणाकार व्यस्त नावाचा तुम्हाला प्रकार माहित असेल, त्यानुसार आपण याला सॉल्व्ह करूया. तर प्रश्न घेऊ. 4/7 भागिले 6/7 याचं गुणाकार व्यस्त करून घ्यायचं. गुणाकार व्यस्त, अक्षर माझे खराब आहे, थोडं समजून घ्या. 4/7 गुणिला होणार इथं 7/6, सॉरी 4/5 सॉरी मित्रांनो, गुणाकार व्यस्त, गुणाकार अगोदर आपण गुणाकार समजून घेऊ. 4/5 भागीला 6/7 याचा गुणाकार व्यस्त होणार 4/5 जसंच्या तसं राहील, आणि व्यस्त होणार 7/6. आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊया. 7×4 = 28 आणि 6×5 = 30. असा काही ऑप्शन आहे का? ऑप्शन मध्ये नाही आहे. मग हा गेला रॉंग झाला, कारण की हा उलटा आहे. हे आहेत का? नाही आहे. हे आहेत का? नाही आहे. पण इथं याला दोन्ही भाग देऊ पुन्हा. 14 दुने 28, याला दोन्ही भाग देऊ 15 दुने 30. आलं मित्रांनो? असं ऑप्शन नंबर आहे याचा सी, 14/15. प्रश्न क्रमांक 8. तर प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, 7 × 8 अधिक 4 × 9 अधिक 5 × 6 असं प्रश्न आहे. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर याचे ऑप्शन चेक करू आपण. ऑप्शन आहे 113, ऑप्शन 1 आहे 113, ऑप्शन बी आहे 102, ऑप्शन सी आहे 122, ऑप्शन डी आहे
112. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह करून घेऊ. तर मित्रांनो, कंचे भागुबेवचा आपण इथे उपयोग करू शकतो, पण काही गोष्टीमध्ये पहिले मुर्गी या अंडा असं पण होऊ शकते. तुम्हाला काही मॅथ सॉल्व्ह करताना मी त्या ट्रिक पण सांगणार. अगोदर याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. 7 गुणिले 8 अधिक 4 गुणिले 9 अधिक 5 गुणिले 6. इथं आता आपण गट पाडून घेऊया. इथे 3 गट पडले. पहिला गट कोणता आहे? 7 गुणिले 8. दुसरा गट आहे 4 गुणिले 9. तिसरा गट आहे 5 गुणिले 6. आता आपण याला सॉल्व्ह करूया. 7 8 56 अधिक 9 4 36 आणि 6 5 30. याची बेरीज करून घेऊया. अगोदर या संख्येची बेरीज करून घ्या. झाले 66. याला 66 ऍड करा. 6 6 12 2 चला 1 6 6 12 122. ऑप्शन नंबर सी 122. अशा पद्धतीने तुम्ही याला सोडवू शकता. मित्रांनो, आजचा हा प्रश्न क्रमांक 9 असा आहे. 2/5 3/10 4/15 या अपूर्णांकांचा लसावी किती? तर ऑप्शन ए ला आहे 12/30. ऑप्शन बी ला आहे 12/15. ऑप्शन सी ला आहे 12/7. ऑप्शन डी ला आहे 24/5. तर अशा प्रश्नांना सॉल्व्ह करताना मित्रांनो एक सूत्र आहे, त्या सूत्राचा वापर करूया. सूत्र काय सूत्र आहे? अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी. छेदाचा मसावी. लसावी म्हणजे LCM आणि लसावी म्हणजे HCM. तर आता आपण अंशाचा लसावी काढू. इथे अंश आहेत 2 3 4. भाग कितीने जाईल? याला 2 ने जाईल. 2 बे 1 बे 3 ला जाणार नाही 2 ने भाग आणि बे 2 4. आता यांचं गुणाकार करून घ्या. 2 गुणिला 1 गुणिला 3 गुणिला 2 बे 1 बे बे 3 6 6 2 12. लसावी याला 12. म्हणजे आता ऑप्शन नंबर डी चा एलिमेंट झाला इथं. आता मसावे काढून घेऊ. मसावे मध्ये किती आहे? 5 10 15. कितीने भाग जाईल? 5 ने जातो. 5 1 5 5 2 10 5 3 15. पुन्हा याच्यात भाग जात नाही आणि याचा मसावी आहे 5. म्हणजे 12 लसावी 5 मसावी LCM HCM. 12/5 म्हणजे ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीनं सॉल्व्ह करू शकता. पुन्हा काही शॉर्टकट मारता आलं असतं का? इथले इथं शॉर्टकट मारता आलं असतं का? बे 1 बे 3 1 3 2 4 3 2 6 6 2 12. आणि सर्वात लहानात लहान असल्यामुळे HCM असं लिहू शकलं असतं. जर तुम्हाला फॉर्म्युला माहित असता तर असं डायरेक्ट पण तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. ठीक आहे. आजचा हा प्रश्न क्रमांक 10. 40 मुलांपैकी 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची ही 56 किलो आहे. म्हणजे बाकी जे उरलेले आहेत त्यांची सरासरी 56 किलो आहे. तर
संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? संपूर्ण वर्गाचे म्हणजे 40 मुलांचे सरासरी वजन किती असं विचारलं आहे. तर आपण ऑप्शन बघूया. आता ऑप्शन ए ला आहे 58 किलो, ऑप्शन बी ला आहे 56 किलो, ऑप्शन सी ला आहे 59 किलो, ऑप्शन डी ला आहे 57 किलो. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला दिली आहे अगोदर 30 जणांच्या वजनाची सरासरी 60 किलो आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? 30 गुणिले 60 सायंत्रिक 1800 आणि आता उरले किती? हे 10 उरले. 40 मुलांपैकी 30 ची दिलेली आहे आणि आपल्याला काढायचे सगळ्यांचीच. मग 30 ची दिली आहे किती? 60 दिली आहे म्हणजे 1800 झाला. आता उरले किती? 10 गुणिले 56 म्हणजे 560 0 6 8 5 1300 3 चला 1 2360 झाला इथं. 2360 दिसतंय का? 2360 आणि किती मुलांची सरासरी काढायची आहे? 40. 40चा पाढा येतो का आपल्याला? नाही येत. 5 भाग घेऊ. मला नाही 40चा पाढा, तुम्हाला येत असेल. 5 भाग घेऊ. 8 पंचे 40, 5 भाग देऊ. इथं पुन्हा 5 भाग देऊ. 5 20 उरले 3 6 5 7 35 उरला 1 10 5 दुने 10 इथं आला 8 पंचे 40 8 भागिले 472 8 पंचे 40 4 मधून 4 गेले 0 7 2 डाऊन 9 8 72. तर याचं उत्तर येतो 59 म्हणजे ऑप्शन नंबर सी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. तर आज आपण इथंच थांबू. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत माझ्या GZ या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.